बनोट बनोट मार रहा है, चढ़ेगा भी नहीं फिर आगे तो पूरा मट्टी लग रहा है. गाडीची अवस्था तर बघा भाई. आपण आपल्या बर्गमॅनवरती लय रिस्क घेतलेले आहेत भाई. एवढ्या मोठा रिस्क आम्ही लोक एवढे घेऊन चाललोय. गेल्या टायमाला पण बदलापूरमध्ये आज सीन केलेला आपल्या खाली. गुड मॉर्निंग सर्वांना. परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज अचानक प्लॅन बनला आहे उरण जायचा. टाईमपास एक रील दिसली इंस्टाग्राम यूज करताना, तर तिकडे जायचं ठरवलं आहे. आम्हालाही माहीत नाही तिकडे काय आहे, तर तिकडे जाऊनच कळेल. आणि सकाळी आम्ही 9 वाजता निघालो, 10 वाजता इथं आम्ही टच झालो आहे. ऑलरेडी आम्ही उरणला पोचलो आहे. तर आज सोबत आला आहे सिद्धू. कधी प्लॅन करता येत नाही, कधी माझं हे काम आहे ते काम आहे, नुसतं कारण देत असतो. तर आज त्याचा बोलतात ना प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे माझा. हा बघा, हा माश आहे. तर ह्याचा पण टाईम कडून आला आहे तो. तर सकाळी एका नाश्त्यावर आम्ही गेला नव्हता, तर इकडे एक चांगलं हॉटेल दिसलं आहे. तर इकडे एक लाईट नाश्ता करून आम्ही पुढे निघू. आम्हाला लाईट खायचं होतं काहीतरी, तर इथे लाईट म्हणजे ऑमलेट पावच आम्ही खाणार. ओके. तर सध्या आता रानसई गावाला आम्ही पोचलो आहे. आणि इकडे एक फलक लावला आहे, आय लव्ह रानसई. तुम्ही माझ्या मागे बघा. तर थोडा फोटोशूट वगैरे केला आम्ही. आणि ह्या साईडला गावची शाळा आहे. तर आता पुन्हा शाळा भरली आहे लहान पोरांनी. तर इथून आता आम्हाला सरळ जायचं आहे त्या स्पॉटकडे. बस एंड दी एंड हे दी एंड. हाँ बाइक पास होते हैं, चलेगा. A few moments later. ये भाई. आपण आपल्या बर्गमॅनवरती लय रिस्क घेतलेले आहेत. हाय आपलं रिस्क. क्या उधर जितना जाएगा भाई. एवढ्या मोठा रिस्क आम्ही लोक एवढे घेऊन चाललोय. गेल्या टायमाला पण बदलापूरमध्ये आज सीन केलेला आम्हाला खाली. तर गाईज हा वाला एक एंड स्पॉट आहे हा वाला इथे. तर इथे बाईक पार्क करायची असते. बट इथून फक्त चालण्याचा रस्ता आहे, तर इथं आम्ही बाईक आणले. चालण्याचा रस्ता आहे हा, चालण्याचा रस्ता माहिती आहे. बाईक अलाव नाही आहे. आता जिथपर्यंत बाईक जाते तिथपर्यंत आपण बाईक घेऊन जाऊया. चला. गाडी बंद करते. गाववाले बोलतील का ना, अरे काय पोरं का आतरंगी आहेत, पोरं का ऐकत नाही. काय विचार करा, बघमॅन आता अशी फिरवतोय. आता ॲडव्हेंचर असतं का, मजा आली असते. उड्या मारत गेलो असतो आपण.
पोरा का ऐकत नाही आवडला. हमको जाना है वहाँ पे जाना है. हे बघ रे, नाही तर माहिती पडते धरलेलं आहे. एवढा गाडी टाकल्या आणि अडकले मध्ये. हा त्या ब्रेकचा आवाज बघ त्याचा. टायर सरक रे. जाते और ऐसा नीचे से. चल चल भाई, हम लोग ऑन ओन रिस्क. क्या बोला तूने? माझा फक्त कसाकला नाही पाहिजे, बाकी काय विषय नाही. कारण की तू गाडी घसकली ना, तो पण येऊ नाही शकत वाचवायला. काय चल पुढे. एक तर बुटं पण अशी घातलीत का ना, गपकन ना काम फिट. विषय असा आहे करणं, इथे ना वाटतं पूर्ण हे असतं, पाणी पूर्ण भरलेलं असतं. क्या घ्या आम्हाला तिकडे समोरच्या दगडावरती जायचं आहे. अंदर जा रहा है. पुढे चिक्कड आहे, पुन्हा चिक्कड आहे. दिस इज कॉल्ड मेहनत. बनट मार रहा. अबे चढ़ेगा भी नहीं फिर आगे, तो पूरा मट्टी लग रहा है. गाडीची अवस्था तर बघा. तर फायनली त्या स्पॉटवर आम्ही पोचले. रानसई डॅम आहे माझ्या मागे. तर खूप छान असा स्पॉट आहे. पावसाळ्यामध्ये तर अतिउत्तम. खूप छान. हां, उन्हाळ्यामध्ये येऊ नका. आणि इकडे बाईक अलाव नाही आहे. आणि इथं बाईक येऊ पण शकत नाही, तरी आम्ही बाईक जबरदस्ती आणून इथे पार्क केले बघा. तर आता आम्ही थोडं एक चांगला एक स्पॉट बघतोय. आता तिकडे निघतो पुढे. चल निघतो पुढे. तर हे धरण आहे पूर्ण, हे एवढं मोठं. तर आम्हाला तिकडे त्या साईडला जायचं आहे. तो चांगला स्पॉट आहे. तर सिद्धू, तर ह्या जागेबद्दल काय बोलशील? काय बोलशील? दोन शब्द. चांगलं आहे, पण फक्त पावसाळा असला पाहिजे. गरमीमध्ये लय थोडं आतमध्ये गेलं तर एवढी गाडी आम्ही लोकांनी आणली ना, एवढी आतमध्ये आली नसती. तिकडे तुम्ही ते शेड बघते, ते बाईक उभी आहे तिथपर्यंत फक्त गाडी येऊ शकते. पण जरा गरमीमुळे जरा पाणी आटल्यामुळे आले तरी हिवाळ्यामध्ये पण एवढी गरमी होते. हां, बट इकडे चेरी ब्लॉसम नाही रे. इथे चेरी ब्लॉसम कुठे भेटतात? तरी मुंबईमध्ये ट्रेंड चाललाय. मुंबईमध्ये ट्रेंड आहे. टाइमपास फक्त इंस्टाग्राम स्लाईड करत होतो तेव्हा बघितलं. चांगला स्पॉट आहे. वन डे रिटर्नसाठी एक नंबर आहे. प्रॉपर गाव आहे. प्रॉपर गाव आहे बोललो. प्रॉपर गाव आहे, आतमध्ये खेडेगाव आहे. मित्रांनो, प्लॅनमध्ये चेंजेस झाले आहे. आम्ही तिकडे गेलो होतो त्या स्पॉटला, बट तिकडे एकदम स्लिपरी आहे. अशी स्टेबल जागा नाही आहे जिथे सावली आणि चांगलं बसायला होईल. तर रिटर्न आम्ही तिकडून निघून त्या साईडला मागे एक स्टेबल जागा आहे, तिकडे शक्यतो तिकडे आरामात बसू शकतो. तर आता ह्या चिखल्यातनं परत आम्हाला बाईक घेऊन जायचं आहे. मी काय बोलतोय, गाडी चावी जॅकेटमध्ये टाकलं आणि जॅकेट गाडीच्या डिक्कीमध्ये.
वाट लावली गजड्या. जॅकेट डिक्की के अंदर है. चाबी जॅकेटमध्ये आणि हँडल लॉक आहे. आणि जॅकेट डिक्कीमध्ये प्लस हँडल लॉक आहे. वाट लावणार तू आता काय करायचं. अख्खा मारू वाकडी वाकडी. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. कमान सिद्धू कमान. गाडी चढत नाही आमच्या दोघांचीच. घे नाही थांबवू नको फक्त जागेवरती. पाण्यामुळे नाही जागा पूर्ण ही झाली, पूर्ण ओली आहे. तर टायर पूर्ण घुसलं यामध्ये. चला मी पण निघतो पुढे त्या साईडला. फायनली भाऊने तिकडनं गाडी चढवणार वरती, इकडनं असा आलो आणि इकडनं भाऊने वरती चढवणार आणि मी इकडनं डायरेक्ट सरळ सरळ आलोय. भाऊने पट्टे मेहनत घेतला नाही. आई साहेब. तर मित्रांनो आता पुरतं टेम्पररी एक हा आमचा टेंट आहे. तर वरती छप्पर नावाचं काम आमचा एक ट्रेकर सिद्धू करतोय. खूप मेहनत घेत आहे मित्रांनो. हे बघा जॅकेट दे. जॅकेट लावून इकडं सावली टाकायचं काम करतोय. काय करणार, बसू असं थोडंसं तरी सावली भेटेल. बरोबर बरोबर. तर मित्रांनो फायनली आमचा टेंट बनवून झाला आहे. डोक्यावर फक्त सावली आली बस, तेवढंच आम्हाला पाहिजे. सिद्धू फुल रिलॅक्स मध्ये. फुल रिलॅक्समध्ये तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा जॅकेट बिकेट लावून थोडीशी सावली आली डोक्यावरती बस झालं. हे बघा काय नको आणि तुम्ही फक्त व्ह्यू बघा. मित्रांनो थोडा आराम केला आम्ही इकडे. थोडं शांत वातावरणामध्ये बसलो. आता इथून आम्ही निघतो आहे रानसई धरणाकडे. तर परत आम्हाला या जागेवरनं बाईक घेऊन जायला लागेल आम्हाला पूर्ण खडकातनं. मोस्ट ऑफ तर इथं बाईक येत नाही, तरी पण आम्ही बाईक टाकली इकडे. हा बघा. तर चला निघूया पुढे. वा काय जुगाड केला रे, एक नंबर. चेस्ट माउंट लावलेला आहे याच्यावरती, बाजूच्या पुढे डेस्कवरती. तर बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता हा माझा चेस्ट माउंट आहे जो छातीला आपण लावतो. महाशय किती उत्तमरित्या आणि एकदम जुगाड केला बघा. ते जुगाड काय आहे खर्च काय नाही, फक्त बांधला इकडे बघा प्रॉपर एकदम. इंटेलिजंट आहे तू. चेस्ट माउंट नंतर फक्त लूज होणार आहे, बाकी काय नाही. त्यानंतर पट्ट्या शिवून घेऊ आपण, कापणं. हे बघा मित्रांनो हवाला एंड स्पॉट आहे. इथून पुढे बाईक जात नाही, तरी बाईक टाकली होती आम्ही. तर हा सिद्धू रिटर्न येतोय. आरामात ये आरामात ये. हा ये इथून ये इथून ये. ओ प्रो ऑफ रायडर. No desvíes la mirada, quédate cerca de mí. खाली वाकला, जीव तोडला नाही. सरळ कर त्याला सरळ कर. तर मित्रांनो रस्ता शोधून शोधून ह्याला त्याला विचारून शेवटी त्या धरणाजवळ पोचलो आम्ही, रामसई धरण.
तर धरणाजवळ जातो आम्ही. तर जस्ट इथे बाईक आम्ही पार्क केली आणि हाच रस्ता डायरेक्टली आहे बघा, डायरेक्ट धरणामध्ये आले. खूप सुंदर असं धरण आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, वन डे स्पॉटसाठी खूप छान आहे जागा ही. आणि तुम्हाला इकडून दिसतोय का, हे बघा, हा कर्नाला किल्ला आहे. हा बघा, हा हे टोक दिसते तुम्हाला. आणि या कर्नाला किल्ल्याच्याच बॅक साईडला हे धरण आहे मोठं. तर ही आहे बुटेन गॅस आणि ही शेगडी. तर या दोघांना असं अटॅच करूया आपण. तर ही अशी अटॅच झालेली आहे. तर मित्रांनो, आता जस्ट मॅगी बनवून खाऊन पण झाली. तर आता हे आम्ही दूध पावडर आणलं होतं, त्याची आता आम्ही कॉफी बनवणार आहे. तर आता त्याच्याच तयारी चालू आहे. तर गाईज कॉफीसुद्धा बनवून झालेली आहे. या सगळ्यांनी प्यायला रेडी आहेस ना? पियासाठीच बसले. चटका लागला. या कॉफी प्यायला या. हे घे सिद्धू. तर मित्रांनो, एक मच्छीमारी करणारे काका आहेत जी बोटीवरती आहेत. तर त्यांनी पहिला अशी इथून पहिला एक जाळं लावलं तिथपर्यंत,
आणि आता परत येऊन ते दगडी फेकतात मोठे मोठे आतमध्ये. तर ते दगडांच्या भीतीने मासे ते जाळ्यात जाऊन अटकतील. तर ह्या काकाने थोडेफार मासे पकडल्यात. तर त्यांना बोला की आम्हाला दाखवा. तर त्याला दाखवायला आम्हाला. ओहो, चिलापी मासे आहेत. सिद्धू एक पकड रे, एक उचल. ह्याच्यात उभा राहा ना. चिलापी मासे खाणार पाहिजे असेल डब्याने भेटणार, असं भेटणार नाही. अब हा जिवंत आहे. जिवंतच आहे. तरी साईज चांगली आहे ना. तिकडे जालीत भरपूर आहेत मासे जिवंत. त्या साईडला नाही तिथे ठेवलेत कोपऱ्यात. ते तुम्हीच लावलेत का. चला धन्यवाद. तर मित्रांनो फायनली छोटीशी ट्रिप होती, कंप्लीट झालेली आहे. आणि छान होता एक्सपिरियन्स. आणि हा वन डेसाठी खूप चांगला स्पॉट आहे हा. रासमई गाव आणि हे रासमईचं धरण. तर एका दिवसासाठी तुम्ही येऊ शकता. खूप छान अशी जागा आहे. आणि जाता आता एक काका भेटले, ते मासेमारी करत होते. त्यांनी 4-5 असे मासे पकडले होते, चिलापी मासे. तर ते त्यांनी आम्हाला दाखवले. आणि छान होता एक्सपिरियन्स. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढे व्हिडिओमध्ये बनून राहा. आणि अगर या ठिकाणी आलात तर मग प्लास्टिकचे कागद बिगद जे पण आणाल ते सर्व गपचूपमध्ये उचला आणि घरी घेऊन जाऊन फेका. हां, इथे फेकू नका. चल बस, रुलाएगा क्या? जनहित में जारी, जनहित में जारी. तर चला बाय.